वाईट या गोष्टीचंच वाटतं की ओमराजे निंबाळकर असतील किंवा इतर काही खासदार असतील, तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिलं, पक्षनिधी सुद्धा दिला, तुम्हाला निवडून आणलं, पक्षाची सगळी ताकद तुमच्या मागे लावली, मग तुम्हाला कमी पडलं कुठेही? तुम्ही कुठेही दिसलात तरी तुमच्या तोंडाला शेणही फासतील, तुमच्या घरावर दगडही मारतील की तुम्ही काय अवलादी आहात हे ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक तुम्हाला दाखवले. उद्धव साहेबांनी यांना काही दूध पाजायचं मांडीवर घेऊन अजून तर काय केलं पाहिजे अजून उद्धव साहेबांनी? आज उद्धव साहेबांनी घडवलेली पोरं जर भाजपचं पळवून नेणार असेल आणि कडेवर नेऊन स्वतःची पोरं म्हणून मिरवणार असेल तर हे नपुसक म्हणून नावाजल्याशिवाय. पण आता मशालीवर तुम्हाला निवडून आणून सुद्धा तुम्ही जर पळून जात असाल तर आम्ही कोणाच्या बापाचं ऐकणार नाही आणि यांना सुट्टी देणार नाही. यांनी पुण्यामध्ये आम्हाला फक्त आता कसं वाटतंय, म्हणजे जेव्हा तुम्ही 40 वर्ष झाले एका पक्षासाठी देता, मात्र काही जण येतात 15-20 वर्षात त्यांना सगळं काही मिळून जातं ते तरी सोडून जातात. मग तेच आम्हाला असं वाटतं की यांनी जर असं केलं, आमदार एवढ्या यांना खासदारकी देऊन मग सामान्य शिवसैनिकांनी काय करायचं? उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 9 पैकी तब्बल 6 खासदार जे आहे ते शिंदे गटात जाणार असल्याचं जवळपास आता निश्चितच झाले असंच म्हणावं लागेल. तशा प्रकारच्या हालचाली ज्या आहेत, तशा घडामोडी ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर जे शिवसैनिक आहेत ते प्रचंड नाराज झालेले आहेत या सगळ्या खासदारांच्या भूमिकेमुळे. तसंच विशेषतः एक नाव घ्यायचं झालं तर ओमराजे निंबाळकर हे जे आहे त्यांचे जे कॉमेंट बॉक्स आहे, त्यांचं सोशल मीडिया पेज जे आहे त्यांच्या त्या कॉमेंट बॉक्समध्ये पाहायला गेलं तर राजे तुम्ही गद्दारी करू नका अशा प्रकारचे कमेंट्स जे आहेत त्या त्यांच्या पोस्टखाली आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं नाव या सगळ्यात आघाडीवरती आहे, मतलब त्यासोबतच बरेच चर्चेत देखील असल्याचं पाहायला मिळते. या सगळ्यावरती सध्या शिवसैनिक आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्या नेमकं काय भावना आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल? तुम्ही एवढे वर्ष पुण्यात शिवसेनेसाठी काम करता, खासदार महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आमदार फुटले होते तेव्हा नागरिकांनी रोष दाखवत ज्या खासदारांना निवडून आणलं त्या खासदारांचा रोष आता पुन्हा मतदारांना पेलवणार आहे का? मतदारांना या असल्या नीच लोकांनी गृहीत धरलेलं आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही कितीही पक्ष बदलले तरी मतदार आम्हालाच निवडून देईल. मात्र आता हे चित्र बदलणार आहे. भारतीय जनता पार्टीने पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं आणि वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांना गोळा करून सत्ता स्थापन केली आणि याचीच पुन्हा एकदा पुनरावृत्ती होते की काय असं चित्र आज प्रसारमाध्यमांच्या निमित्तानं सगळ्यांना बघायला मिळतं आहे आणि आमच्यापर्यंत पण या बातम्या पोचलेल्या आहेत. वाईट या गोष्टीचंच वाटतं की ओमराजे निंबाळकर असतील किंवा इतर काही खासदार असतील, तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिलं, पक्षनिधी सुद्धा दिला, तुम्हाला निवडून आणलं, पक्षाची सगळी ताकद तुमच्या मागे लावली, मग तुम्हाला कमी पडलं कुठं? किती खोके घेऊन किती मजले बांधणार आहात, किती बंगले बांधणार आहात, किती जमिनी घेणार आहात? अरे हा भस्मासूर कुठंतरी थांबला पाहिजे. कुठंतरी निष्ठा या गोष्टीची काहीतरी बूज ठेवली पाहिजे. मग कोणी निष्ठा या शब्दावरती विश्वासच ठेवणार नाही आता इथून पुढे. कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने एक नरेटिव्ह सेट केलेला आहे की सत्तेत यायचं असेल तर तुम्हाला बाहेर पडावं लागेल आणि अशा पद्धतीनं आता एकनाथ शिंदेंच्या खांद्याचा वापर भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. आणि जे काय आता आमच्या कानावर येतं की काही खासदार हे एकनाथ शिंदे गटाकडे जायला निघालेले आहेत, हे कदाचित त्याचंच द्योतक असेल. आज जे काही नरेटिव्ह सेट केला जातो आहे की टायगर मिशन वगैरे, अरे कसलं टायगर मिशन? हां, अरे टायगर कसले? तुम्ही कुत्र्यांची जमात आहात, कुत्र्यांची जमात की तुम्हाला आधीच भारतीय जनता पार्टीनं पाळलेलं आहे, तुमच्या पुढं भाकरी टाकलेली आहे आणि त्या भाकरीच्या तुकड्यावर तुमचे पक्ष जगतायत हे तुम्ही विसरू नका. बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन तुम्ही म्हणताय ना, मग बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे होते का की आपल्याच पक्षातल्या लोकांना फोडा आणि बाजूला व्हा आणि नवीन पक्ष स्थापन करा? हा नवीन पक्ष तर मुळात स्थापन झालाच नाही. हा सगळा जो काही गोंधळ झाला तो महाराष्ट्रानं बघितलेला आहे. मात्र हे जे काही खासदार चालले आहेत त्यांना जर हे वाटत असेल की आम्ही अगदी सहजपणे इकडून तिकडे उड्या मारू तर यावेळेस गाठ कट्टर आणि कडव्या शिवसैनिकांशी आहे. कारण आज पण निष्ठा विचार यांच्याशी पाईक राहणारे आमच्यासारखे शिवसैनिक जिवंत आहेत आणि ते शिवसैनिक तुम्हाला धडा शिकवतील. तुम्ही कुठेही दिसलात तरी तुमच्या तोंडाला शेणही फासतील, तुमच्या घरावर दगडही मारतील की तुम्ही काय अवलादी आहात हे ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक तुम्हाला दाखवून देतील.
दादा, शर्टवर मशालीचं चिन्ह आहे तुमच्या, मात्र ती मशाल सोडूनच आत काही तुमचेच खासदार शिंदे गटात चाललायत. 22ला आमदार फुटले, आता खासदार फुटले. खासदार फुटले ते फुटू द्या, ह्या मशालीचे चटके त्यांना आम्ही देणार हे नक्की आहे. एकाने बापाचा सौदा केला असं ऐकायला येतंय, तर त्याच बापासाठी आज उद्धव साहेबांनी तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुला या सत्तेच्या खुर्चीवर बसवलं होतं, खासदारकीच्या खुर्चीवर बसवलं होतं. या भाजपवाल्यांनी, या राष्ट्रवादीवाल्यांनी ज्यावेळेस तुला तुझ्या बापाचा खून झाला त्यावेळेस हे उद्धव साहेबच तुला जवळ घेऊन तुला कुरवाळत बसले होते. आणि तुम्ही म्हणाल की उद्धव साहेब भेटत नाही. उद्धव साहेबांनी यांना काही दूध पाजायचं मांडीवर घेऊन अजून काय केलं पाहिजे अजून उद्धव साहेबांनी? आज उद्धव साहेबांनी घडवलेली पोरं जर भाजपचं पळवून नेणार असेल आणि कडेवर नेऊन स्वतःची पोरं म्हणून मिरवणार असेल तर हे नपुसक म्हणून नावाजल्याशिवाय राहणार नाहीत, हे निश्चित आहे. आणि हा शिवसैनिक या मशालीचे चटके देणार त्यांना हे निश्चित. या सगळ्यात एकदम अनएक्सपेक्टेड नाव होतं, ते म्हणजे ओमराजे निंबाळकरांचं. निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. पावसाळा जेव्हा आला होता त्यांचे काही व्हिडिओज देखील बरेच व्हायरल झाले होते. अक्षरशः जनतेने त्यांना उचलून घेतलं होतं. आता त्यांच्या या निर्णयामुळे जनता त्यांना खाली पाडेल का? हे बघा, ओमराजे असो नाहीतर शिवसेनेतला कुठलाही नेता असो, सगळ्यांना फक्त बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता, उद्धव साहेबांनी जे कोरोना काळात सांभाळलेलं महाराष्ट्राला, यामुळं सगळ्यांना ज्याच्या मागं मशाल, ज्यांच्या मागं ठाकरे, अशा व्यक्तींना जनता उचलून धरते, हे लक्षात घ्या. तुम्हाला याची गंमत बघायची असेल, जेव्हा आता इलेक्शन लागेल ना, त्याच ओमराजेच्या मतदारसंघामध्ये उद्धव साहेब जो उमेदवार देतील ना तो निवडून येईन. काय येईन निवडून माहिती का? कारण तसा ओमराजे काही शिवसैनिक नाही आहे. आधी काँग्रेसमध्ये होता, नंतर राष्ट्रवादीत गेला. राष्ट्रवादीतनं पण त्याला काही भेटलं नाही म्हणून त्याला शिवसेनेमध्ये घेतले गेलेलं आहे. आता शिवसेनेशी तो गद्दारी करणारच हे आता समजून आलेलं आहे समोर. आता त्यात अनेक त्यांनी सप्ताह घेतल्या, काय घेतल्या ते जाऊ द्या, शेवटी तुम्ही गद्दार झाले हे आता सिद्ध झालेलं आहे. यांना 100% लोक फटके देतील आणि ते मतरूपी पण देतील आणि तोंडावर पण यांना बघा आता कसे लोक प्रश्न विचारतील. कारण काय झालं माहिती का, हे विसरून गेलेत. मागच्या वेळेस उद्धव साहेबांनी थोडं शांतता घ्यायला लावली होती. शिवसैनिक शांत नाही आहे. शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचारांचा आक्रमक आहे. पण उद्धव साहेबांनी सांगितलं थोडकी शांतता घ्या, म्हणून आम्ही मधल्या काळात शांत राहिलो होतो. पण आता मशालीवर तुम्हाला निवडून आणूनसुद्धा तुम्ही जर पळून जात असाल तर आम्ही कोणाच्या बापाचं ऐकणार नाही आणि यांना सुट्टी देणार नाही. यांनी पुण्यामध्ये आम्हाला फक्त भेटावं, या लोकांनी पुण्यामध्ये. मग यांना पुण्यातूनच गेले ना ओमराजे. हा ना, मग आता हे आता आम्हाला हे दुपारनंतर मीडियाला कळल्यानंतर आम्ही तुमच्याशी बोलतोय. ही दुपारनंतरची गोष्ट आहे. वाटलं नव्हतं ना जाईन, वाटलं नव्हतं ना, एवढं सांभाळलं ना तुम्हाला, लहान मुलासारखं तुम्हाला सांभाळलंय. एक आज आम्ही सामान्य शिवसैनिक ठाकरेंना भेटण्यासाठी प्रयत्नशील असतो, भेटू नाही भेटू, पण आमची निष्ठा आज 20 वर्ष निष्ठा म्हणून उपशाखा प्रमुख त्याच शहराचा पदाधिकारी आम्ही काम करतोय. काही आमची अपेक्षा नसताना काम करतो, आम्हाला काही भेटलं पण नाही आहे तरी काम करतो. आणि ह्यांना एवढं सगळं भेटून फार राजयोग यांच्याकडे एवढं असून सुद्धा असे वागतात. हे यासाठी वागतात, बहुतेक यांना खोके भेटले असतील म्हणून यांनी अशी काहीतरी किमया केली असावी. निष्ठा म्हणतायत, पण खरं पाहायला गेलं तर ते दुसरीकडे असा आरोप करतायत की उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत. मग पक्ष कुठे कमी पडतोय का? अहो, पक्ष कसा कमी पडेल? पक्ष कमी पडला असता तर मग त्यांची अवस्था अशी टू व्हीलरवर फिरण्यासारखी झाली असती मॅडम. अहो, एक खासदार आहेत ओमराजे निंबाळकर म्हणा, शिकलेले व्यक्ती म्हणा, यांच्याकडे आमच्यासारख्यांनी काय धडे घ्यायचे यांच्याकडून. आणि हे लांडगीची अवलाद आहे, पळून जाणारी जमात आहे. त्याच्यामुळे हे गद्दारांबद्दल न बोललेलंच बरं. आणि यांना पुण्यामध्ये फिरले की यांना काळं 100% फासणे देणार, हे युवा सैनिकून मी आज जाहीर करतो. आणि गद्दार आहेत ते गद्दारच राहणार. पहिली गोष्ट म्हणजे की यांची ओळख काय, ते हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख आमचे उद्धवजी यांच्यामुळे, यांच्या नावामुळे स्थानिक लोकांनी मतं कोणामुळे दिली तर उद्धव साहेबांमुळे आणि हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंमुळे. यांना ओळखतंय कोण? हे आमदार झाले कसे, हे खासदार झाले कसे, काय यांच्या मागं कोण? तर हेच काय. तुम्ही किती वर्ष झालं बरं? 40 वर्ष आले मला शिवसेनेसोबत. आता कसं वाटतंय, म्हणजे जेव्हा तुम्ही 40 वर्ष झाले एका पक्षासाठी देता, मात्र काही जण येतात 15-20 वर्षात त्यांना सगळं काही मिळून जातं ते तरी सोडून जातात. मग तेच आम्हाला असं वाटतं की यांनी जर असं केलं, आमदार एवढ्या यांना खासदारकी देऊन, मग सामान्य शिवसैनिकांनी काय करायचं? की जो रस्त्यावर उतरून पळतोय, काम करतोय, त्यांनी काय करायचं?
की 40 वर्ष झालेले निष्ठावंत कार्यकर्ते आता सवाल उपस्थित करू लागले आहेत की आम्ही नेमकं करायचं काय. मात्र दुसरीकडे प्रचंड शिवसैनिक ज्या खासदारांनी हा निर्णय घेतला आहे त्यांच्यावरती नाराज दिसल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि हे खासदार जर पुण्यात कधी दिसले तर त्यांना नक्कीच काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा देखील या नाराज शिवसैनिकांकडून देण्यात येतोय. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.